फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभरातल्या तपास यंत्रणांना हादरवणारी बातमी पाहूया। बातमी आहे मुंबईलगतच्या ठाण्यातल्या उल्हासनगरमधल्या दृष्टी चौधरीची। 2022 पर्यंत ती दृष्टी चौधरी होती, मात्र आता ती झालीये आयशा सिद्दीकी। तिला फूस लावून तिचं धर्मांतर करण्यात आल्याचा तिच्या आईनं आरोप केलाय। आईनं केलेल्या पाठपुराव्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी या महिन्यात गुन्हा दाखल केला। आयशा सिद्दीकी म्हणजेच धर्मांतरापूर्वीची दृष्टी चौधरी, तिचे साथीदार सलीम चौधरी आणि काजी इलियास निजाम विरोधात गुन्हा दाखल झालाय। सध्या हे जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला, कारण दृष्टीकडून मलेशियाला फरार झालेल्या झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी सापडल्यात। तसंच मुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्यांसंदर्भातल्या काही नोट्स देखील सापडलेल्या आहेत। दरम्यान दृष्टी चौधरीची आयशा सिद्दीकी कशी झाली, आपण एक नजर टाकूया। उल्हासनगरच्या दृष्टी चौधरीनं 2022 मध्ये मुस्लिम प्रथेनुसार रोजे ठेवल्यानं कुटुंबाला संशय आला। आई लंडनला गेली असता बनावट कागदपत्रांच्या आधारे दृष्टीचं धर्मांतर केलं गेलं। धर्मांतरावेळी पालक म्हणून दुसरंच दाम्पत्य उपस्थित केल्याचा दृष्टीवर आरोप ठेवण्यात आलाय। धर्मांतरानंतर दृष्टीकडून नावात बदल करण्यात आला आणि आयशा सिद्दीकी या नावाचा वापर ती करू लागली। धर्मांतरानंतर आई वडील यांच्या विरोधात दृष्टीकडून पोलिसात खोटी तक्रार दाखल केली गेली। दृष्टीच्या साथीदारांनी आईला गरम चाकून चटके दिल्याचा आरोप केला गेला। समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना हिंदू दहशतवाद्यांची उपमा दिली गेली। आईच्या पाठपुराव्यानंतर दृष्टी चौधरी, सलीम चौधरी, काजी इलियास निजामी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे रवाना करण्यात आले असून सध्या तिन्ही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे। दृष्टीकडून मलेशियात फरार झालेल्या झाकीर नाईकच्या भाषणाच्या सीडी या हस्तगत केल्या गेल्या आहेत। कसाबनं केलेल्या 26/11च्या हल्ल्यासंदर्भातल्या नोट्स सापडल्यानं तपास यंत्रणा देखील अवाक झाल्या आहेत। दरम्यान दृष्टी चौधरीच्या आईनं आता काय नेमकी मागणी केली आणि तिच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आपण पाहूया। तिचा एक आवाज ऐकण्यासाठी तरसते सर मी। किती दिवस झालं पोरीला बघितलेलं नाहीये। त्या दिवशी बघितलं तर एवढं लांब अंतरावरून काचेमधून बघितलं। माझी मुलगी खूप हुशार आहे सर। जर मिसयूज करतात आहे ते लोक, तिच्या नावावर लोन घेतात, ॲड्रेस आणि आधार कार्ड आमचे देतात, आमच्या घरी बँकवाले पैसे वसूल करायला येतात आहे। मुलीला खूप मोठ्या ह्याच्यामध्ये रॅकेटमध्ये टाकलेलं आहे सर। त्यामुळे मुलगी घाबरून आमच्याशी काही बोलत नाहीये। आम्हाला घरात येऊन मारलं इस्लाम कबूल करायसाठी। मुलीने इस्लाम कबूल केला, तू का नाही करत म्हणून आम्हाला घरात येऊन मारलं। आणि मुलगी बोलत होती, एक तुझे एक गोली खिलाऊ ना, तुझे अल्लाह को छोड़ के कुछ नहीं दिखेगा। तर हे अशी काय प्रतिक्रिया करतात की गोळी खाल्ल्याने अल्लाह दिसतो। तर निश्चय मुलीला काय असं नशेली पदार्थ वगैरे देतात, त्यामुळे मुलगी त्यांच्या वशमध्ये। असं काय तिच्याशी दुर्घटना आहेत की ती ब्लॅकमेल करतात, त्यामुळे मुलगी त्यांच्या कंट्रोलमध्ये। दरम्यान हे प्रकरण एनआयकडे सोपवण्यात यावं अशी मागणी लीगल ऑब्झर्वेटरीच्या विनय जोशी यांनी केलेली आहे। पाहूया। त्याच्यामध्ये त्या मुलींच्या धर्मांतरण केलेला सर्टिफिकेट, त्यामध्ये मुलीच्या आई वडिलांचं समक्ष धर्मांतर केले असा उल्लेख केलेला होता। त्यावेळेला आई आणि वडील इथे नसताना ते त्यांची गैरहजेरीमध्ये तिच्या धर्मांतरण करून तिला सर्टिफिकेट इश्यू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर चौकशी केल्यानंतर माहिती पडले तिच्या आई वडील इथे नसताना बोगस माणसांना उभं करून तिच्या आई वडील असे दर्शवून तिचे धर्मांतरण करण्यात आलेलं आहे। असं एकूण 10 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान हे प्रकरण एनआयकडे सोपवण्यात यावं अशी मागणी लीगल ऑब्झर्वेटरीच्या विनय जोशी यांनी केली आहे। असं आहे की याच्यामध्ये मलेशियात पळून गेलं झाकीर नाईक आहे, त्याची गँग या कन्व्हर्शन रॅकेटमध्ये सामील आहे। आणि
कल्याण पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर, देशाच्या बाहेर याची पळवणूक आहे. त्यामुळे कल्याण पोलिसांना विदेशात जाऊन इन्व्हेस्टिगेशन करणं शक्य नाही. त्या दृष्टीने NIA आणि नंतर NIAनी इन्व्हॉल्व केलं तर इंटरपोल या सगळ्यांची मदत घेऊनच ही केस तळापर्यंत पोहोचवायला लागेल. त्या प्रकारे जर या मुलींना स्मगल करून बाहेरच्या देशात नेलं, गाजामध्ये नेलं, सुसाईड बॉम्बर म्हणून वापरलं तर भारत सरकारसाठी मोठी अडचणीची गोष्ट ठरेल. त्यामुळे त्यांचं स्मगलिंग बाहेरच्या देशात होऊन टेरर रिलेटेड ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना सामील करून घेण्यापूर्वी याच्यात NIA आलेली बरी असं आम्हाला वाटतं. म्हणून आम्ही NIAच्या इन्व्हेस्टिगेशनची मागणी केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.